चला तर मग मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. वांग्याची भाजी तर आपण नेहमीच करतो. कधी या पद्धतीने सगळे वांगे वापरून आतपर्यंत मसाला भरलेली झणझणीत चमचमीत रसाभाजी कधी खाल्ली का? की या पद्धतीने करून बघा. बघूया आज मराठमोळी रेसिपी. सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवले. यात थोडे शेंगदाणे टाकून मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणा थोडा भाजत आला की त्यात थोडे तीळ टाकायचे. तीळ तडतडू लागले की समजायचं दोन्ही छान भाजल्या गेलं. आज असं घडलं, मुलगा देखील आश्चर्यात पडला. कारण त्याला एका प्लेटमध्ये काटेल वांगे दिसले आणि एका इकडे शेंगदाणे आणि तीळ भाजताना दिसले. मी म्हटले सरप्राईज आहे, थांब जरा. खाल्ल्यानंतर तू एक चपाती पुन्हा मागशील. हे भाजलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचं. थंड झालेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे. आता यात टाकू भरपूर लसूण, त्यामुळे लसणाचा सुगंध अख्ख्या भाजीला लागणार. लसूण खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही कट सुद्धा करू शकता. यात टाकायची चवीप्रमाणे मीठ आणि चटणी. अजून झणझणीत चव करायची असेल तर हिरव्या मिरच्या 2 कट करून टाकायच्या. जिरं टाकायचं आणि हिरवा सांबार नक्की टाकायचं विसरायचं नाही बरं, त्यामुळेच तर दुप्पट चव येणार. झाकण लावून पाणी न वापरता मिक्सरला फिरवून घ्यायचे. हा तिळाचा आणि शेंगदाण्याचा पेस्ट थोडा जाडसरच ठेवायचा, एकदम बारीक पण नको. या पद्धतीनुसार. हा बघा, आपला खमंग चटपटीत मसाला तयार झाला. याला एका प्लेटमध्ये काढून थोडं साईडला ठेवू. या मसाल्यावर जिरा, मोहरी, कढीपत्त्याचा तडका सुद्धा दिला तर चपाती भाकरीसोबत एकदम बेस्ट लागतो. पण आज आपण वेगळ्या पद्धतीने झणझणीत चमचमीत भरलेला वांगा बनवणार आहे. त्यासाठी मी फ्रेश काटेल वांगे घेतलेले आहे. हे ताजे वांगे कसे कापायचे याचे काटे आणि देठ सुद्धा काढून घ्यायचे. या पद्धतीनुसार व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार छान असे देठ थोडे थोडे काढायचे आणि काटे सुद्धा छान काढून घ्यायचे. या सर्व वांग्याचे देठ आणि काटे काढणं झाल्यानंतर वांग्याच्या मधोमध 4 भाग करून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे. वांगे लवकर काळे पडतात, पाण्यामध्ये ठेवले तरीही चालेल, किंवा लवकरात लवकर मसाला तयार असेल तर डायरेक्ट या पद्धतीने वांगे भरून घ्यायचे. सर्व वांग्यामध्ये या पद्धतीनुसार मसाला छान दाबून दाबून भरायचा. मसाला व्यवस्थित भरल्यामुळे वांग्याला आतपर्यंत खूप छान अशी चव येते. सर्वप्रथम गॅसवर पॅनमध्ये तेल छान कडकडीत करून घ्यायचं. आता एक एक करत सर्व वांगे तेलात सोडूया. ही भरलेली वांगी सर्व एक एक करत छान अशी पॅनमध्ये ठेवायची, त्यामुळे छान दोन्ही बाजूनी वांगे भाजल्या जाणार. मंद आचेवर ही सर्व वांगे परतून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. आज काय घडलं एक किस्सा सांगते. मी भाजत होती आणि शेजारच्या काकूला वास गेला आणि बोलत बोलत डायरेक्ट किचनमध्ये आल्या. आज काय तू स्पेशल बनवलं? मला तर खूपच सुगंध सुटलेला वाटत आहे. मी त्यांना म्हटलं, आज मी स्पेशल वांगे छान भाजून बनवलेले आहे, मला पण दे ना एक वाटी, अशा त्या म्हणाल्या. मी म्हटलं ठीक आहे, घेऊन जा एक वाटी भाजी, तुम्ही खा आणि तुमच्या घरच्याला पण द्या. त्यांना तर खूपच आवडली. दुसऱ्या दिवशी सांगायला सुद्धा आल्या. छान भाजलेले वांगे प्लेटमध्ये काढले आणि त्याच तेलामध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कांदा छान मंद आचेवर लालसर सोनेरी होऊ दिला. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. भरपूर ठेचलेला लसूण टाकून छान मंद आचेवर परतून घेतले. आता वरतून टाकायचं चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद. छान सर्व सामग्री मंद आचेवर परतून घ्यायची. यामध्ये मी खास म्हणजे थोडा धनिया पावडर आणि काळा मसाला एकत्रच बनवलेला घरगुती मसाला आहे, तो इथे मी टाकलेला आहे. यामध्ये आधीच कट करून ठेवलेला एक टोमॅटो मोठ्या आचेवर 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवली तर पाहुणे सुद्धा खुश होणार आणि आनंदाने पाहुणचार करून जाणार. यामध्ये आधीच भाजून ठेवलेले सर्व वांगे टाकायचे. आपले वांगे बिलकुल फुटणार नाही, आतपर्यंत मसाला भरलेला तसाच राहणार आणि चव पण एकदम दुप्पट लागणार. आणि मंद आचेवर थोडं परतून घ्यायचं. जर तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर 1 ग्लास इतके पाणी टाकायचे. आमच्या शेजारच्या ताईच्या घरी पहिल्यांदाच त्यांच्या मुलीने सगळ्या वांग्याची भाजी बनवली होती, पण तिला भीती वाटत होती चुकते की काय, पण तिने ही पद्धत वापरल्यामुळे तिची वांग्याची भाजी खूप छान झाली आणि खूप चवदार झाली.
झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. सबस्क्राईब करायला कंजूषी करू नका बरं. हे बघू शकता तुम्ही, वाफ काढल्यानंतर आतपर्यंत देठ किती छान शिजलेला आहे आणि वांग्याचा रस्सा सुद्धा झणझणीत चमचमीत झालेला आहे. एक चपाती खाणारे सुद्धा 2 चपात्या नक्की खाणार. वाह, काय मस्त भाजी दिसत आहे. वरतून हिरवागार सांबार टाकायचा. खरंच मंडळी, सुगंध तर अख्ख्या घरात दरवळत आहे. आपली झणझणीत चमचमीत भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत ही भाजी सर्व्ह करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा